इकडे मी भोपळी मिरची घेतली आहे 4-5. मिरचीला आपण तेल लावून घेऊया. याप्रमाणे मिरचीला तेल लावून घेतले. इकडे मी गॅसवर एक जाळी ठेवून ही मिरची भाजून घेते. सर्व बाजूनी सारखी ही मिरची भाजून घेऊया. याप्रमाणे मिरची सर्व बाजूने भाजून घेतली. ती बाजूला काढून घेऊया. ही मिरची आपण गार करून घेऊ. इकडे ही मिरची बऱ्यापैकी गार झाली आहे. आता आपण तिचं देठ काढून याप्रमाणे ते काळा भाग काढून घेऊ. ही मिरची अशी यामधले बी काढून ती बारीक अशी कुस्करून किंवा चिरून घेऊया. शक्य तेवढ्या बिया त्याच्या बाहेर काढूया. इकडे मी मिरचीचे बी आणि देठ काढून घेतले. याचा शक्य तेवढा बारीक चुरा करून घेऊया. हे बारीक चिरलेली मिरची आपण एका भांड्यात काढून घेऊ. मिरचीमध्ये चवीनुसार मीठ घालूया. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, पाव चमचा जिरेपूड, पाव चमचा लाल तिखट, पाव वाटी ओलं खोबरं, 1 चमचाभर दही. हे घट्ट दही आहे. थोडी कोथिंबीर. हे छान मिक्स करून घेऊया. हे छान मिक्स झाले. यासाठी आपण आता तडका तयार करून घेऊ. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल घालूया. तडक्यामध्ये थोडंसं जिरं, हिंग, सुक्या मिरचीचे 2 तुकडे. गॅस बंद करून हा तडका पूर्ण गार करून घेऊ. हा गार झालेला तडका आपण ह्या भरतावर घालूया. हे तयार आहे आपलं भोपळी मिरचीचं भरीत. हे मिक्स करून भाकरीसोबत सर्व करावे. हे आपण भोपळी मिरचीचं भरीत प्लेटमध्ये
काढून सर्व करू.